दिवसांनंतर इराण आणि इस्रायल या दोन देशांमधल्या युद्धाला विराम लागला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्यात आधी याबाबतची घोषणा केली आणि त्यानंतर उशिराने दोन्ही देशांनी शस्त्रसंधी मान्य केली। पण त्यानंतरही हल्ले सुरूच असल्याचे दावे प्रतिदावे आता केले जात आहेत। पाहूया त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। अखेर 12व्या दिवशी इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी। डोनाल्ड ट्रम्प पाठोपाठ दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीची घोषणा। मात्र इराण इस्रायलकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या 12व्या दिवशी एक मोठी घडामोड घडली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहाटे 3:30 वाजता इराण इस्रायल युद्धात युद्धबंदी झाल्याची घोषणा केली। ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं, मला हे जाहीर करताना आनंद होतोय। इस्रायल आणि इराणमध्ये 12 तासात म्हणजेच आतापासून 6 तासात पूर्ण युद्धबंदी लागू होईल। इराण पहिल्या 12 तासांसाठी शस्त्र ठेवेल आणि त्यानंतर पुढच्या 12 तासांसाठी इस्रायल शस्त्र ठेवेल। ट्रम्प यांनी ही घोषणा केली खरी, पण बराच काळ दोन्ही देशांकडनं काही स्पष्टता येईना। अखेर उशिरानं का होईना इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली। इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं याबाबतची माहिती देणारं निवेदन जारी केलं। इराणनं शत्रूला पश्चाताप करण्यास आणि पराभव स्वीकारण्यास भाग पाडल्याचं या निवेदनात म्हटलं गेलं। त्यामुळे गोष्टी पुन्हा बदलल्या। 2.5 तासातच इराणनं युद्धबंदीचं उल्लंघन केलं। इस्रायलकडनं याबाबतचा आरोप करण्यात आला। आरोप करताना इस्रायलनं क्षेपणास्त्र हल्ल्याचा फोटोही शेअर केला। इराणनं इस्रायलचे आरोप फेटाळले, तर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनीही सैन्याला इराण विरुद्ध प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले। काट्स यांनी लष्कराला तेहरानवर जोरदार हल्ला करण्यास सांगितलं। पण युद्धबंदीनंतर इराणमध्ये कुठलाही हल्ला झाल्याचं वृत्त नाही। इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी नंतरही हा तणाव दिसू लागल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली। दोन्ही देशांकडून युद्धविरामाच्या अटींचं उल्लंघन झालं असून परिस्थिती अधिक बिकट होते। दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि शस्त्रसंधीचं पालन करावं असं त्यांनी सुनावलं। I'm not happy that Israel's going out now. There was one rocket that I guess was fired overboard. It was after the time limit and it missed its target. And now Israel's going out. These guys got to calm down. Ridiculous. इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये एकाएकी सुरू झालेलं हे युद्ध 12 दिवस चाललं। या 12 दिवसात जगानं बरंच काही पाहिलं। आता शस्त्रसंधी नंतरही ज्या टप्प्यावर हा संघर्ष पोहोचलाय त्यातून पुढे काय होणार याकडे जगाचं लक्ष लागलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही तासातच इराणनं त्यांचा या शांततेचा प्रस्ताव त्याचबरोबर युद्धबंदीचा प्रस्ताव हा पूर्णतः फेटाळून लावला। हा संघर्ष हा आणखीन चिघळतच त्या ठिकाणी जाणार आहे। ज्यावेळेस इराण आणि इस्रायल यांच्याकडची शस्त्रास्त्र कमी होतील त्याच वेळेस कुठेतरी या संघर्षाची धार ही बोथट होताना आपल्याला दिसेल। आज घडीला डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान हे फक्त कागदावरच त्या ठिकाणी राहिलेलं आहे। ऑन ग्राउंड खरोखरच इराण आणि इस्रायल या घोषणेकडे सिरियसली पाहत नाही हेच त्यांच्या कारवाईवरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। रंगमंचावर युद्धबंदीचा पडदा पडला, पण लगेचच तो वर उचलला गेला। आता प्रश्न हा आहे की ही युद्धबंदी केवळ काही तासांचा विसावा होती की खरंच शांततेच्या दिशेनं टाकलेलं पाऊल होतं। इराण, इस्रायल आणि अमेरिकेतल्या या हिंसक संघर्षाचं पुढचं पर्व काय असेल हे काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।